लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलेंडर. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढविली. सरकारवर 4 ते 4.5 कोटींचा बोजा. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच काही ज्येष्ठ मंत्र्यांनी सल्लामसलत करून अखेर या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचाही या योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात अजमितीस 3,49,00,000 कुटुंबाकडे घरगुती गॅस सिलेंडर जोडणी आहे. त्यातील उज्ज्वला योजनेतील 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना केंद्राच्या ₹300 अनुदानावरील रक्कम राज्य सरकार देणार असून त्यांच्यासाठी वार्षिक ₹833 कोटी खर्च केले जाणार आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील कुटुंबांना या योजनेचा लाभ देताना काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एका कुटुंबात एका शिधापत्रिकेवर कितीही महिलांची नोंद असली तरी महिन्याला एकच मोफत सिलेंडर दिले जाईल. गॅस जोडणी महिलांच्या नावे असली तर लाभ मिळेल. या अटींमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ साधारणतः 2.5 कोटी महिलांना देण्याचा सरकारचा मानस असला तरी मोफत गॅस सिलेंडरचा लाभ साधारणतः 1.5 कोटी कुटुंबांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारवर वार्षिक 4 ते 4.5 हजार कोटींचा बोजा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही योजना राबविताना गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना 3 मोफतचे पैसे दिले जाणार असून प्रत्येक लाभार्थ्यांचा आधार लिंक केला जाणार आहे. त्यामुळे या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना लगाम लागेल, असा दावाही अन्न व नागरी पुरवठा विभागातील सूत्रांनी व्यक्त केला. मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना आपलेसे करण्यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्यानुसार उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार असून त्याचा फायदा किमान 2 कोटी महिलांना होणार आहे. लवकरच या योजनेचा शासन निर्णय निर्गमित करून अंमलबजावणी सुरू करण्याची तयारीही अन्न व नागरी पुरवठा विभागाने सुरू केल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारने नवनवीन लोकप्रिय घोषणा आणि निर्णयांचा धडाका लावला आहे. महिलांवर मतदानावर विशेष लक्ष केंद्रित करताना नारी शक्तीला खुश करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा या 2 महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली होती. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याच्या अगदी जवळचा संबंध आहे. महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधनाचा पुरवठा करणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांगत अर्थमंत्री अजित पवार यांनी पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली होती. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील पात्र 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानुसार अन्न व नागरी पुरवठा विभागाने याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला होता. उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकार एक गॅस सिलेंडर मागे ₹300 अनुदान देते, तर एका गॅस सिलेंडरची बाजारातील किंमत ₹820 ते ₹860 असते. त्यामुळे एका सिलेंडरची सरासरी किंमत ₹830 धरून प्रत्येक लाभार्थ्याला प्रति सिलेंडर ₹530 याप्रमाणे 3 सिलेंडरच्या मर्यादित अनुदान देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला होता. केंद्राची योजना राबविल्यास त्यांच्या महायुती सरकारला लाभ मिळणार नाही. त्यामुळे ही राज्याची स्वतंत्र योजना म्हणून राबविण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळासमोर आणली. तसेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्याप्रमाणेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा आग्रह शिंदे यांनी धरला. मात्र अशा योजना लागू केल्यामुळे लोकांनी सरकारवर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती वाढेल. तसेच अशा मोफत धोरणामुळे सरकारवरील आर्थिक भारावर मोठा परिणाम होईल, अशी भूमिका नियोजन आणि वित्त विभागाने घेतली. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही लाभ द्यायचा झाल्यास सरकारवर हजारो कोटींचा आर्थिक भार येईल, अशी भूमिका काही वरिष्ठ मंत्र्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. या योजनेचा लाभ नेमका कोणाला द्यायचा यावरून सरकारमध्ये मतभिन्नता निर्माण झाल्यामुळे अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या योजनांची अंमलबजावणी सुरू झाली असतानाही अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय घेऊ शकलेला नव्हता.